कोमल तिच्या आईबाबांसोबत काळजीत तिच्यासमोर बसलेल्या दीपक आणि त्याच्या आईकडे बघत होती. कोमलच्या आई दीपकच्या आईसमोर हात जोडून विनवणी करत म्हणाली, अहो ताई, तुम्ही असं कसं काय जोडलेलं नातं तोडू शकता? त्यावेळी लग्न ठरवताना तर तुम्ही किती आनंदात होता. दीपकच्या आई रुबाबात म्हणाली, हे बघा, मला अशी कुरूप सून नको आहे. तेव्हा माझ्या मुलाला सरकारी नोकरी लागली नव्हती, पण आता मी श्रीमंत आणि सुंदर मुलीला माझ्या घरची सून बनवून आणणार आहे. कोमलने दीपककडे आशेने बघितलं, पण दीपक पण त्याच्या आईच्या होला हो देत म्हणाला, नाहीतर काय आई, माझ्यात असं काय कमी आहे ग की मी अशा काळ्या कुट्ट बायकोला सोबत घेऊन फिरेन? माझे सगळे ऑफिसर मित्र माझी चेष्टा उडवतील. माझं उठणं बसणं हाय क्लास सोसायटीमध्ये असणार आहे. अशा कुरूप काळ्या बायकोला सोबत घेऊन गेलो तर लोक माझ्या पाठीमागे माझी मस्करी करतील, चेष्टा उडवतील. मला तर अशी बायको हवी आहे जी समाजात माझ्यासोबत गर्वाने ताठ मानेने चालेल. त्या क्षणी कोमलला असं वाटलं की ती धाडकन आकाशातून जमिनीवर आपटली आहे. कालपर्यंत हाच माणूस तिच्याशी प्रेमाने आपलेपणाच्या गोष्टी बोलत होता. आज तिचं मन तिरस्काराने भरून आलं होतं. ती डोळ्यात राग घेऊन त्याच्याकडे बघत म्हणाली, उठा, निघून जा इथून. मला तुमच्या लोकांचं तोंड पण बघायचं नाही. ते लोक रागात उठून तिथून निघून गेले. तसंही लग्न मोडायलाच आले होते आणि लग्न मोडून गेले. कोमल तिच्या खोलीत आली आणि आतून दरवाजा बंद करून घेतला. बेडवर जाऊन उशीखाली तोंड लपवून हुंदके देऊन रडायला लागली. खूप वेळ रडल्यानंतर मग तिची नजर देवाच्या मूर्तीवर गेली. ती भरल्या आवाजात देवाला म्हणाली, देवा, तू मला अशी कुरूप काळी का बनवली आहेस? मी शिक्षणात हुशार आहे, जेवण पण छान बनवते, माझ्या अंगात सगळे गुण आहेत. आईबाबा म्हणतात की मी खूप संस्कारी आहे. मग तुम्ही माझा चेहरा एवढा कुरूप का बनवला की मुलाकडचे येऊन लग्न मोडून गेले? मी तर मनातल्या मनात दीपकवर प्रेम करायला लागले होते. त्याने माझ्या मनाला ठेच पोहोचवली आहे. या जगात प्रेमाला, गुणाला, काळजीला काहीच किंमत नाही का? जर बाहेरचं रूप एवढंच गरजेचं आहे तर तू माझ्यासारखी माणसं बनवलीच का, ज्यांना या जगात शून्य किंमत आहे? असं म्हणत ती हुसकून हुसकून रडायला लागली. तेवढ्यात दार वाजलं. तिने दरवाजा उघडला नाही म्हणून तिची आई बाहेरून जोरजोरात दार वाजवत म्हणाली, हे बघ कोमल, दरवाजा उघड. मला खूप घाबरायला होत आहे. अशा लोकांसाठी तू स्वतःसोबत काही चुकीचं करू नकोस. कोमलने तिचे डोळे पुसत उभी राहिली आणि जाऊन दरवाजा उघडला. मग शांतपणे येऊन बेडवर बसली. तिची आई तिच्याजवळ आली आणि डोक्यावर हात फिरवत म्हणाली, हे बघ कोमल, हे लग्न मोडलं म्हणून काय झालं? म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. अशा मतलबी लोकांसोबत आपलं नातं जोडलं गेलं नाही. लग्नाच्या अगोदरच आपल्यासमोर त्यांचा खरा चेहरा आला. तुझ्यासाठी अजून छान स्थळ चालून येईल. तू काळजी करू नकोस. कोमल आईच्या मिठीत जाऊन रडायला लागली आणि म्हणाली, आई, देवाने मला असं का बनवलं आहे? तुम्ही दोघं एवढं छान सुंदर आहात, मग मी अशी कशी काय झाले? असं म्हणत ती हुंदकायला लागली. तिच्या आईचं मन भरून आलं. मग तिला समजावत म्हणाली, बघ ना कोमल, पंढरीचा विठोबा पण सावळाच आहे. मग काय झालं, तरी पण लोक सावळ्या विठोबाची मनापासून सेवा करतातच ना. त्यामुळे देवाला दोष देऊ नकोस. ही तर माणसं आहेत जी बाहेरच्या रंगावरून लोकांची पारख करतात, त्यांना पसंत करतात. पण ज्याला माणसाच्या आतल्या गुणांची किंमत असते तो बाहेरच्या रंगरूपापेक्षा माणसाच्या आतल्या सुंदरतेवर त्याची पारख करतो. तू काळजी करू नकोस. कोणी ना कोणीतरी नक्की असा असेल जो तुला तुझ्या गुणांनी पसंत करेल. इकडे दीपक खूप खुश होता. पहिल्यांदा तर दीपक थोडासा नाखुश होता की त्याला अशा बायकोसोबत आयुष्यभर ॲडजस्ट करायला लागणार होतं. पण त्याच्या आईने जेव्हापासून हे लग्न मोडलं होतं तेव्हापासून तर तो हवेतच उडत होता. मग दीपकने एका सुंदर मुलीसोबत लग्न केलं. तिचं नाव सुरेखा होतं. सुरेखाला नटायची खूप आवड होती. ती लग्नानंतर लगेच ब्युटी पार्लरमध्ये जायला लागली. मग दीपक तिला थांबवत म्हणाला, अगं, आत्ताच तर आपलं लग्न झालं आहे. लग्नात तर तू सगळं केलं असशील ना, मग एवढ्या लवकर तू पार्लरमध्ये का जात आहेस? तशी सुरेखा रागात म्हणाली, तुम्ही काही फक्त म्हणायपुरती सरकारी नोकरीला आहात का? तुमच्या बायकोला नटून थटून राहायचं आहे तर मग त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मी तर लग्न ठरवायच्या अगोदर सांगितलं होतं की माझ्या पर्सनल खर्चावर कोणी बोट उचलायचं नाही. तेव्हा तर तुम्ही माझी सुंदरता बघून म्हणाला होतात
की तुला मेंटेन राहण्यासाठी काय करायचं असेल ते तू करत जा. तर मग आता हे प्रश्न का विचारत आहात? दीपक आ वासून तिच्याकडे बघतच राहिला आणि ती त्याचं क्रेडिट कार्ड घेऊन पार्लरमध्ये निघून गेली. नवऱ्याचा पैसा ती पाण्यासारखं उडवायला लागली. प्रत्येक दिवशी ती शॉपिंगला जात असायची. रोज नवनवीन ड्रेस खरेदी करत होती. 15 दिवसातून एकदा तरी पार्लरमध्ये तर एक चक्कर मारत असायची. लग्नाच्या महिन्याच्या आतच तिने 2-3 डझन ड्रेस खरेदी केले होते. महिन्यानंतर जेव्हा क्रेडिट कार्डचं बिल आलं तेव्हा ते बघून दीपक त्याचं डोकं पकडून खाली बसला. तो विचार करायला लागला, जर अशीच बायको पैसा खर्च करायला लागली तर मी कंगाल झाल्याशिवाय राहणार नाही. आता दीपकला तिची सुंदरता टोचायला लागली होती, कारण त्याच्या बायकोमध्ये सुंदर असण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाच गुण नव्हता. ती सुंदर दिसण्यासाठी काहीही करू शकत होती. त्याशिवाय ती घरात दुसऱ्या कुठल्याही कामाला हात लावत नव्हती. तिला जेवण बनवायला येत नव्हतं. दीपकच्या आईला सून आल्यावर काही सुख मिळालं नव्हतं. पहिल्यासारखंच त्यांना घरातली सगळी कामं करावी लागत होती. त्या सुनेला बघून बघून कुडत होत्या, कारण सून घरात काहीच काम करत नव्हती. 1-2 महिने त्यांनी कसा तरी कड काढला. त्यांना वाटलं सून स्वतःहून घराची सगळी जबाबदारी घेईल, पण ना तिने घराची जबाबदारी घेतली आणि नाही किचनची. पण पाणी आता डोक्यावरून जायला लागलं होतं. म्हणून एक दिवस त्या त्यांच्या सुनेला सुरेखाला म्हणाल्या, सुनबाई तू पण कधीतरी किचनमध्ये येत जा. माझ्या शरीरात एवढी ताकद नाही राहिली की मी घरातली सगळी कामं करू शकेन. मग सुरेखा म्हणाली, सासूबाई तुम्हाला दिसत नाही का मी किती सुंदर आहे? मी गॅससमोर उभी राहून माझी सुंदरता खराब नाही करू शकत. जर तुम्हाला आयतं खायचं असेल तर घरात जेवण करण्यासाठी एक बाई ठेवा आणि घरातल्या कामासाठी एक बाई ठेवा. मी ही सगळी कामं करणार नाही. सुनेचं बोलणं ऐकून तिची सासू हैराण झाली. मन मारून त्यांनी घरातल्या कामाला बाई लावली, पण जेवण त्यांना दुसऱ्यांच्या हातचं आवडत नव्हतं. त्यामुळे 2-4 जेवण करणाऱ्या बदलल्यावर नाईलाजाने त्या स्वतः जेवण बनवत होत्या. त्या विचित्र परिस्थितीत अडकल्या होत्या. जरी त्यांना सुंदर दिसणारी सून मिळाली होती, त्या सुरुवातीच्या काळात सुंदर सून मिळाली म्हणून आनंदात नाचत होत्या. सगळ्या सोसायटीमध्ये नुसती दिवंडी पटली होती की माझी सून सगळ्यात सुंदर आहे. मी तर चमकता हिरा घेऊन आले आहे. पण आता हाच हिरा डोळ्यात काचेसारखा टोचायला लागला होता, कारण त्यांच्या डोळ्यासमोर ती खूप मजामस्ती ऐश करत होती, मजेत जगत होती. आणि इकडे तिची सासू गुडघे दुखत असून घरातली सगळी कामे नाईलाजाने करत होती. कामवाली तर 1 तासासाठी येत असायची. त्यानंतर घरात उरलेली सगळी कामे त्यांना स्वतःला करायला लागत होती. यात त्यांना स्वतःला अडकल्यासारखं झालं होतं. इकडे दीपक पण जास्त आनंदात नव्हता. तो जेव्हा कधी त्याच्या बायकोसोबत पार्टीला जायचा तेव्हा लोक त्याच्या बायकोची स्तुती करत असायचे, पण दीपकच्या चेहऱ्यावर अजिबात आनंद दिसत नव्हता. कारण त्याला आता समजलं होतं की फक्त बाहेरून सुंदर असून काहीच उपयोग नसतो. त्या माणसाचं मन, त्याचे गुण पण सुंदर असायला पाहिजेत. दीपक खूप टेन्शनमध्ये राहायला लागला होता. हळूहळू तो डिप्रेशनमध्ये जायला लागला, कारण ना त्याची बायको त्याच्यावर प्रेम करत होती आणि नाही त्याची काळजी घेत होती. ती खूप स्वार्थी होती. ती फक्त स्वतःचाच विचार करत असायची. नेमकं त्याच वेळी दीपकच्या आईची तब्येत खूप खराब झाली होती. डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर समजलं की त्यांना टायफॉईड झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना भरपूर आराम करायला सांगितला होता. त्यामुळे त्या खूप कमजोर झाल्या होत्या आणि अशा अवस्थेत त्यांना जेवण पण बनवता येत नव्हतं. तेव्हा दीपकला आईची फार काळजी वाटायला लागली. जेवण बनवायला पण वेळेवर बाई मिळत नव्हती आणि आईला घरचं जेवण खायचं होतं. 1-2 दिवस दीपकने स्वतः किचन सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कामावर पण जायला लागत होतं. त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये होता. अशा वेळेस त्याने ही गोष्ट त्याच्या मित्राला सांगितली. मग त्याचा मित्र म्हणाला, अरे आपल्या शहरात एक नवीन रेस्टॉरंट सुरू झालं आहे. तिथे एकदम घरातल्यासारखं जेवण मिळतं. तुला जर पटत नसेल तर तू एकदा तिथे जाऊन जेवण खाऊन ये. त्या रेस्टॉरंटची मालकीण घरात राहणारी साधी सरळ बाई आहे आणि सगळं जेवण ती स्वतःच्या हाताने बनवते. जेवण खूप स्वस्त आहे, त्यामुळे काही दिवसांसाठी तू तिथून डबा लावू शकतोस. दीपकला एक आशेचा किरण दिसला. त्याने त्याच्या मित्राकडून त्या रेस्टॉरंटचा पत्ता घेतला.
आणि दुसऱ्या दिवशी तिथे गेला. तिथे गेल्यावर जेव्हा तो तिथल्या वेटरशी डब्याविषयी बोलत होता तेव्हा तो वेटर म्हणाला, तुम्ही आमच्या मॅडमशी बोलून घ्या. जेवण पण त्याच बनवतात आणि सगळा हिशोब पण त्याच ठेवतात. असं म्हणत त्याने किचनकडे बोट दाखवलं. दीपक किचनमध्ये गेला आणि त्याने बघितलं की एक नाजूक बारीक साडी नेसलेली बाई तिचा पदर कमरेला खोवून भाजीला फोडणी देत होती. किचनमध्ये फोडणीचा घमघमाट सुटला होता. 2 क्षण दीपक त्या फोडणीच्या वासात हरवून गेला. त्याला असं वाटलं की जणू घरचेच जेवण बनत आहे. असंच जेवण त्याने त्याच्या आजीच्या घरी खाल्लं होतं. ती चव त्याला आठवायला लागली. तेवढ्यात अचानक ती बाई मागे वळली. तसं समोर कोमलला बघून दीपक आश्चर्यचकित झाला. समोर दीपकला उभा बघून कोमल एकदम शून्य झाली. मग तिने तिचा गाल पुसत विचारलं, बोला, काही काम होतं का तुम्हाला? दीपकला जणू लकवा मारला होता. त्याच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. मग 1-2 वेळा परत कोमलनं विचारलं. तेव्हा दीपक अडखळत तिला म्हणाला, खरं तर गोष्ट ही आहे की माझ्या आईची तब्येत बरी नाही आणि तिला घरचं जेवण खायचं आहे. तुमच्या इथे मला डबा मिळेल का? कोमल काहीतरी विचार करून म्हणाली, का तुमची बायको घरात जेवण बनवत नाही का? बहुतेक दिसायला खूप सुंदर असेल ती. हो ना? दीपकला खूप लाज वाटली. तो काहीच बोलला नाही. तो शांतपणे खाली मान घालून उभा राहिला. कोमलला त्याच्या अवस्थेवर दया यायला लागली. दीपकचे गाल आत गेले होते. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की जणू बरेच दिवस तो पोटभर जेवला नव्हता. कोमलने एका ताटात सगळे जेवण वाढलं आणि त्याच्यासमोर पकडून त्याला म्हणाली, हे जेवणाचं ताट घ्या आणि टेस्ट करा. जर तुम्हाला जेवण आवडलं तर तुमच्या घरी डबा पोहोचवला जाईल. मग ती म्हणाली, तसं तर अजूनपर्यंत मी कोणाच्या घरी डबा पाठवला नाही, पण तुमच्यासाठी मी स्पेशल सर्व्हिस देऊ शकते. त्याला खूप भूक लागली होती. तो शांतपणे ताट घेऊन किचनमधून बाहेर आला आणि टेबलावर बसून जेवायला सुरुवात केली. जेवणाच्या प्रत्येक घासाबरोबर त्याच्या डोळ्यातून पाणी खाली पडत होतं आणि त्याचं मन भारी व्हायला लागलं होतं. आज त्याला समजून चुकलं होतं की त्याने काय गमावलं आहे ते. बाहेरची सुंदरता आणि दिखाव्यासाठी त्याने अशा मुलीशी लग्न केलं होतं जिला आयुष्यात बहुतेक कधी संसाराचा अर्थ समजलाच नव्हता. आणि एक ती मुलगी होती जिच्यासोबत त्याचं पहिल्यांदा लग्न ठरलं होतं. ती सर्व गुण संपन्न होती. तिला माणसांची कदर होती, पण त्याने तिच्याशी लग्न मोडलं होतं. सगळं बोलणं झाल्यावर जसा तो रेस्टॉरंटमधून बाहेर आला तेव्हा त्याचा नावा बॉस रेस्टॉरंटमध्ये दाखल झाला. त्याच्या बॉसला असं समोर बघून दीपक म्हणाला, अरे सर, तुम्ही इथे जेवण करायला येता का? त्याचा नवीन बॉस हसायला लागला आणि म्हणाला, अरे नाही, पण तू इथे काय करत आहेस? जेवण करायला आला होतास का? आता इथे लांबून लांबून लोक जेवण करायला येतात, पण मला इथे यायची गरज नाही, कारण इथली जी कुक आहे आणि जी मालकीण आहे ती माझी बायको आहे. त्यामुळे घरातच मला सकाळ संध्याकाळ स्वादिष्ट जेवण खायला मिळतं आणि तसंही आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नाही. पण कोमलचं स्वप्न होतं की ती असं रेस्टॉरंट सुरू करेल जिथे अगदी घरातल्यासारखं जेवण कमी दरात लोकांना मिळेल. कारण खूप लोक असे असतात, त्यांना नाईलाजाने बाहेर जेवायला लागतं. अशा लोकांना खूप तेल असलेलं मसालेदार जेवण खायला लागतं. म्हणून कोमलने एक छोटासा प्रयत्न केला आणि बघ ना, आज तिचं रेस्टॉरंट किती छान चालायला लागलं आहे. दीपक हे सगळं ऐकून बघतच राहिला. जेव्हा त्याने कोमलला नाकारलं होतं तेव्हा तिला टोमणा पण मारला होता की आयुष्यात तुला कधीच कोणीच चांगला मुलगा भेटू शकत नाही. पण आज ती त्याच्या बॉसची बायको होती. तिच्या आयुष्यात कशाचीच कमी नव्हती. आणि इकडे दीपक लग्न झालेला असून पण त्याचा संसार अजून सुरू पण झाला नव्हता. येणारा प्रत्येक दिवस नुसता पुढे ढकलत होता. जेव्हा दीपक घरी गेला आणि कोमलविषयी त्याच्या आईला सगळं सांगितलं तेव्हा त्याच्या आईच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसायला लागला. त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. कोमलशी लग्न मोडून त्या दोघांना खूप पश्चाताप झाला होता. आज त्या दोघांच्या अहंकारामुळे त्या दोघांच्या आयुष्यात एवढ्या सगळ्या समस्या उभ्या राहिल्या होत्या आणि या समस्येवर काही उपाय पण नव्हता. आज दीपक आणि त्याच्या आईने मनाच्या सुंदरतेचा विचार न करता बाहेरून दिसणाऱ्या सुंदरतेला महत्त्व दिलं आणि म्हणूनच आज त्यांच्या आयुष्यात एवढ्या समस्या उभ्या राहिल्या आहेत.
त्यामुळे कुणाच्या बाहेरून दिसण्यावर जाऊ नका. त्या माणसाचं मन, त्याच्यात असलेल्या गुणांना जाणून घ्या आणि मगच निर्णय घ्या.